नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्ण क्षणांनी लिहून ठेवला जाईल किंवा एका काळ्या अध्यायाची सुरुवात करेल। आज आपण अशा एका वळणावर उभे आहोत जिथून महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची 50 वर्षांची दिशा ठरणार आहे। 2022 साली जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर झालं तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं की हा संघर्ष 2026 साल उजाडलं तरी असाच सुरू राहील। आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत की ती दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईवर। व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे, त्यामुळे कुठे स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं, पण उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठांसमोर सलग 5 तास या प्रकरणावर मॅरेथॉन सुनावणी होणार आहे। विचार करा, 5 तास फक्त एकाच प्रकरणावर युक्तिवाद चालणार आहे। यावरून या खटल्याचं गांभीर्य लक्षात येतं। गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राच्या जनतेनं अनेक निवडणुका पाहिल्या, ग्रामपंचायतीपासून ते थेट लोकसभापर्यंत आणि विधानसभेपासून ते जिल्हा परिषदांपर्यंत मतदान झालं। पण ज्या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणावर दशकानुदशके राज्य अधिराज्य गाजवलं ती मूळ शिवसेना नेमकी कुणाची, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे। लोकशाहीत जनता हा केंद्रबिंदू असतो, पण इथे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी कुणाचे यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। आज कोर्टाच्या दालनातून 3 संभाव्य निकाल बाहेर येऊ शकतात आणि त्या प्रत्येक निकालाचा राज्यावर काय परिणाम होईल ते सविस्तर समजून घेऊया। सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की दोन्ही गटांचे दावे अपुरे आहेत किंवा निवडणूक आयोगाचा निर्णय घाईघाईत घेतला गेला होता, तर कोर्ट शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कायमस्वरूपी गोठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकतो। जर असं झालं तर येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे गटाला अत्यंत मोठा फटका बसेल, कारण त्यांना नव्याने आपली ओळख लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल। मित्रांनो, दुसरी शक्यता अशी आहे की ही शक्यता सर्वात मोठी राजकीय उलथापालथ करणारी ठरू शकते। जर कोर्टाने निरीक्षण नोंदवलं की मूळ पक्ष घटनेनुसार आणि बहुमताच्या आधारावर चिन्ह ठाकरेंकडेच असायला हवं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्याकडे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी तो राजकीय कारकिर्दीतला सर्वात मोठा धक्का असेल। असं घडल्यास शिंदे गटातील अनेक नेते पुन्हा मातोश्रीची वाट धरू शकतात। आणि तिसरी शक्यता मित्रांनो, भारतीय न्यायव्यवस्थेत प्रलंबित खटल्यांची संख्या मोठी आहे। जर वेळेअभावी किंवा अगदी कागदपत्रांच्या मागणीमुळे कोर्टाने पुन्हा एकदा तारीख पे तारीख दिली तर मात्र महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता अशीच चालू राहील। मित्रांनो, आज दिल्लीत काय निर्णय होतोय याकडे केवळ महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे, कारण हा निकाल फक्त एका पक्षाचा नाही तर देशातल्या पक्षांतर बंदी कायद्याचे आणि लोकशाहीचे नियम ठरवणारा निकाल असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, आज न्यायदेवता कोणाच्या पारड्यात वजन टाकेल? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये सविस्तर लिहून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।